नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। पुन्हा एकदा आपण अंगणवाडी सेविकांबाबत एक मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो, C2च्या नेतृत्वात आशा सेविकांनी जाळली प्रतिकात्मक अर्थसंकल्पाची प्रत। सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका। तर मित्रांनो, राज्य शासनाने आशा सेविकांना वाढीव मानधनासंदर्भात दिलेल्या आश्वासन पूर्ण करून तात्काळ शासन निर्णय जारी करावा यासाठी आशा सेविका बेमुदत संपावर आहेत। अशातच मंगळवारी आशा सेविकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले। तसेच केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यावरील आर्थिक खर्चात कपात केल्याचा आरोप करत C2 आशा वर्कर्स संघटनेच्या नेतृत्वात प्रतिकात्मक संकल्पाच्या प्रती देखील जाळून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला। राज्य शासनाने दिवाळी काळात संपावर गेलेल्या आशा सेविकांना 9 नोव्हेंबर 2023 रोजी 2000 बोनस तसेच आशा सेविकांना 7000 मानधन तर गटप्रवर्तकांना 10,000 रुपयांचे मानधन देण्याचे आश्वासन दिले होते। परंतु या आश्वासनाची अजूनही शासनाने पूर्तता केलेली नाही। त्यामुळे शासनाने आपल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मानधनवाढीचा शासन निर्णय जारी करावा यासाठी 12 जानेवारीपासून आशा सेविकांनी पुन्हा एकदा काम बंद संप पुकारला आहे। परंतु तरीही शासनाने याची दखल न घेतल्याने मंगळवारी आशा सेविकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करून शासनाचा निषेध केला। 2018 पासून आशा सेविकांच्या मानधनामध्ये कोणत्याही प्रकारचे वेतनवाढ झालेले नाही। याउलट केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यावर होणाऱ्या खर्चामध्ये कपात केल्याचे C2 आशा वर्कर्स संघटनेचे म्हणणे आहे। त्यामुळे या विरोधात आशा सेविकांनी अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक प्रत जाळून शासनाचा निषेध केला। तसेच जोपर्यंत सरकार वाढीव मानधनाचा शासन निर्णय निर्गमित करत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे, अशी बातमी आपल्याला अमरावतीतून येत आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।